नवी मुंबईत एका 51 वर्षीय महिलेने दुहेरी जीवघेण्या आजारावर यशस्वी मात केली आहे. फुफ्फुसात रक्ताची गुठळी म्हणजेच पल्मनरी एम्बोलिझम आणि गर्भाशयात तब्बल 4 किलो वजनाची गाठ या दोन्ही गंभीर समस्यांवर मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत फुफ्फुसातील धोकादायक रक्तगुठळी आणि मोठा फायब्रॉइड आढळला. डॉक्टरांच्या बहुशाखीय टीमने प्रथम गुठळी काढून रुग्णाची स्थिती स्थिर केली आणि त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील 30 सेमीची गाठ काढण्यात आली. सुमारे 3 तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून तिला नवजीवन मिळाले आहे. तज्ज्ञांच्या मते वेळेवर निदान आणि उपचारांमुळे हा जीवघेणा धोका टाळता आला. तर हे बेसिकली मॅडमचं मला यांच्या बहिणीचा मला फोन आलेला आणि त्यांनी मला सांगितलं की असं झालंय. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मेडिकव्हरला घेऊन या, मी बघून घेणार. आणि पेशंट तिथे क्रॅश झाली, पेशंट कोलॅप्स झाली होती आणि मग तिकडच्या नियरबाय हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेली तर त्यांनी सांगितलं की हे क्रिटिकल केस आहे, तुम्ही घेऊन जा. तर त्यांनी इथे मग मला फोन केला, मग मी इथे त्यांना बोलवलं. इथे आल्यावर पेशंटची कंडिशन फार क्रिटिकल होती. पेशंटला आम्हाला पहिले तर वाटलं की पेशंटला व्हेंटिलेटर लागणार, पण असं झालं की आम्ही रक्तपातळ करण्याचे इंजेक्शन चालू केले. रक्तपातळ करण्याचे इंजेक्शन जसे चालू केले तसं पेशंटला थोडं उत्तर तुम्ही मराठीत. तर हे बेसिकली मॅडमचं मला यांच्या बहिणीचा मला फोन आलेला आणि त्यांनी मला सांगितलं की असं झालंय. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मेडिकव्हरला घेऊन या, मी बघून घेणार. आणि पेशंट तिथे क्रॅश झाली, पेशंट कोलॅप्स झाली होती आणि मग तिकडच्या नियरबाय हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेली तर त्यांनी सांगितलं की हे क्रिटिकल केस आहे, तुम्ही घेऊन जा. तर त्यांनी इथे मग मला फोन केला, मग मी इथे त्यांना बोलवलं. इथे आल्यावर पेशंटची कंडिशन फार क्रिटिकल होती. पेशंटला आम्हाला पहिले तर वाटलं की पेशंटला व्हेंटिलेटर लागणार, पण असं झालं की आम्ही रक्तपातळ करण्याचे इंजेक्शन चालू केले. रक्तपातळ करण्याचे इंजेक्शन जसे चालू केले तसं पेशंटला थोडं ते ड्रेन एक 7-8 दिवस 10 दिवस होऊन हळूहळू तो कमी झाला. आम्ही ड्रेन पण घेऊन पेशंटला घरी पाठवणार होतो, पण असं झालं की इथेच ड्रेन निघून गेलं. ते छोटे मोठे इन्फेक्शन झाले, त्यामध्ये त्याला पण आम्ही ट्रीट केलं आणि ऍट द एंड शी इज डुईंग रिअली वेल. पल्मनरी एम्बॉलिझम हा एवढं गंभीर होण्याचं फक्त एकच कारण आहे मॅडम, की हा मोठा पल्मनरी एम्बॉलिझम होता. जसं मी सांगितलं, हा घोडेच्या वर जे बसते सीट असते सॅडल शेप थ्रॉम्बस म्हणतो आम्ही, तसं प्रकारचा हा सॅडल शेप थ्रॉम्बस होता. वेन एवढा मोठा थ्रॉम्बस कुठे अडकून जातो तर तुम्हाला ब्रेथलेसनेस होऊ शकतो, तुमचं बीपी ड्रॉप होऊ शकतो आणि तुम्हाला सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. अँड देअरफॉर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण याला अर्जंट बेसिसवर तातडीने ट्रीट केलं पाहिजे. तातडीने ट्रीट नाही केल्यावर याचे खूप घातक परिणाम असू शकतात. पेशंट वेळेवर समजा पोहोचला नाही तर आम्ही पेशंटची डेथ पण बघितलेली आहे. तर यामध्ये टाइम इज इम्पॉर्टंट आणि तिला देवाच्या कृपेने ती खूप चांगलं झालं. एवढ्या दिवसापासून असूनही तिला ते त्रास झालं नव्हतं, पण जेव्हा झालं ती वेळेवर पोहोचली आणि वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या. नाहीतर ती वेळेवर नाही पोहोचली असती तर माझं यामध्ये अजून एक गोष्ट आहे की वेळ खूप इम्पॉर्टंट असतो या सगळ्या गोष्टीमध्ये. तुर्तातुर्ती सकाळी पेट स्कॅन केलं. पेट स्कॅन केल्यावर आम्हाला माहित पडलं की एक खूप मोठी गाठ आहे, ते पूर्ण ॲब्डॉमेनला कव्हर करत आहे. आमचं तेच डाऊट होतं की हा मॅलिग्नंट गाठ आहे की हा नॉर्मल गाठ आहे. आमचं संशय मॅलिग्नन्सीवर जास्त होतं की बा कॅन्सरस गाठ असू शकते. पण जेव्हा ही फायब्रॉइडनी निघणारी गाठ होती तर आम्हाला वाटलं की होऊ शकतं फायब्रॉइडच असावं, बिकॉज एवढा मोठा फायब्रॉइड आम्ही कधी नाही बघितलेला असतो. कारण की हे खूप मोठा फायब्रॉइड, जसं मॅडमने सांगितलं 3.5 ते 4 किलोचा फायब्रॉइड होता. 3.5 ते 4 किलोचा फायब्रॉइड कोणत्याही रक्तवाहिनीवर जेव्हा प्रेस करतो तर रक्तवाहिनीवर जेव्हा प्रेस करतो, मोठी रक्तवाहिनी असते इथे आपल्या पोटामध्ये, त्याला आम्ही इन्फिरियर वेना कॅवा म्हणतो. ते इन्फिरियर वेना कॅवावर तो गाठ प्रेस करत होता आणि त्याच्यामुळे ते रक्त तिकडचं खूप गाढ होतो. कारण की कुठेही एक मोठी गाठ असली किंवा कुठेही रक्त जमलं तर तो क्लॉटिंगचा फॉर्म घेऊन घेतो. आणि त्यांच्यासोबत पण हेच झालेलं की
स्टेबिलिटी आली आणि स्टेबिलिटी आल्यावर आम्ही कारण बघितलं काय आहे कारण. बिकॉज पल्मनरी एम्बॉलिझम हे 35 to 60 इयर्समध्ये खूप कॉमन आहे आणि पल्मनरी एम्बॉलिझम हॉर्मोनल चेंजेसच्यामुळे, ओबेसिटीमुळे आणि जाडपणामुळे, लठ्ठपणामुळे हे सगळं खूप कॉमन असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा ट्युमर्स, मॅलिग्नन्सी हे पण त्याचे एक कारण आहे. पण मॅलिग्नन्सी जनरली आम्ही पल्मनरी एम्बॉलिझममध्ये 55-60 इयर्सच्या नंतर बघतो. यांची एज 52 होती. मी असंच बघितलं की काही कारण आहे का, म्हणजे यामध्ये काही जेनेटिक कारण आहे का. तर मी यांचं पोटावर हात ठेवलं तर मला खूप मोठा पोट दिसलं. तर म्हटलं हे काय आहे, तर त्यांनी सांगितले तर खूप दिवसापासून आहे मला. तर जेव्हा माहीत पडलं की नाही खूप दिवसापासून आहे, तर मला वाटलं नाही दिस इज द रिझन, प्रोबॅबली वी नीड नॉट इव्हॅल्युएट एनिथिंग. तर मी काहीच इव्हॅल्युएट न करता डायरेक्टली त्यांना सांगितलं एकदा आपण पहिले सोनोग्राफी करू आणि सिटी स्कॅन करून आपण बघू. सिटी स्कॅन मध्ये खूप मोठा मास आला आणि आम्ही नेक्स्ट डे तुरता सो मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई आज जो केस आपके सामने रखा है, सो डॉक्टर अनुरंजिता पल्लवी, वो हमारे कंसल्टेंट गायनेकोलॉजिस्ट एंड ऑब्स्टेट्रिशियंस है. डॉक्टर बादल वो हमारे मेडिसिन स्पेशलिस्ट हैं. एंड ये खुशी की बात है कि पेशेंट्स खुद भी सामने चल के आज हमारे प्रेस कॉन्फ्रेंस में आया है. ये एक अवेयरनेस जरूरी है इस केस के अंदर कि कब आइडेंटिफाइड करना चाहिए एंड कौन सी जगह पे पहुंचना चाहिए. सो दैट नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटल्स ये अत्याधुनिक इंफ्रास्ट्रक्चर्स एंड द एक्सपर्टाइज डॉक्टर्स के कारण आज हम एक पेशेंट्स की जान बचा पाए. तो कॉम्प्लिकेटेड केस में नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटल्स सबसे आगे रहा हुआ है. एंड आई एम थैंकफुल टू माय बोथ द डॉक्टर्स हु हैज ट्रीटेड दिस केस वेरी नाइसली, सो दैट हम लोग आज वो पेशेंट के साथ में खड़े रह के आप लोगों को एड्रेस करना चाहते हैं कि सारे लोग जो फाइब्रोइड यंग गर्ल्स एज वेल एज दी 40 से 50 या 50 से 60 वाले, तो जो साल के यंग गर्ल्स हैं और फीमेल्स हैं, उन लोगों को भी रूटीन चेकअप बहुत जरूरी होता है. वेल वुमन चेकअप ऑलवेज हेल्पफुल एंड फाइब्रोइड की जांच करानी जरूरी है. फाइब्रोइड को नजरअंदाज नहीं करना चाहिए. ये केस के माध्यम से हम लोग यही बताना चाहते हैं. थैंक यू. जनरली 35 इयर्स एंड अबव के ऊपर होता है. 35 साल के ऊपर की औरतों को जनरली ये सब फाइब्रोइड्स वगैरह के प्रॉब्लम्स होते हैं. क्योंकि गांठ जो थी वो बहुत बड़ी थी और पूरे पेट में पूरा ऑक्यूपाई कर रही थी, तो हमने ओपन सर्जरी, वही ऊपर से लेकर के नीचे तक में हमने इंसिजन लिया, कट किया. और फिर मैंने बोला ना, क्योंकि हम लोगों को डाउट था कि वो कैंसर है, इसी के लिए हमने पूरा पेट खोल करके ये मेक श्योर किया कि वो गांठ फटे ना, क्योंकि अगर एक बार फट जाता है तो दैट बिकम्स अ डिजास्टर फॉर द पेशेंट. मैम फाइब्रॉइड इतना जो बड़ा होता है इसका मुख्य कारण क्या था? फाइब्रॉइड एक हार्मोनल इम्बैलेंस डिजीज है और एक बिनाइन ट्यूमर है. वो किसके बॉडी में कितना क्या बढ़ेगा, क्योंकि ये तो एक फाइब्रॉइड था. हम ऐसे देखते हैं कि मल्टीपल भी कभी कभी बहुत सारे रहते हैं, छोटे छोटे जो कि प्रॉब्लम नहीं करते हैं. तो ये एक हार्मोनल इम्बैलेंस की बीमारी है. अगेन इट गेट्स बैक टू लाइफस्टाइल आपका कैसा है, एंड इवेंचुअली हार्मोनल इम्बैलेंस की वजह से किसका किस में कितना बढ़ेगा ये कोई नहीं बता सकता. सब वेरिएबल है, इंडिविजुअल है. सर्जरी हो चुकी है, अब किस तरह से उन्हें अपना ध्यान रखना होगा, डाइट किस तरह से फॉलो करना होगा? डाइट वगैरह सब कुछ खा सकती हैं. अभी तो ऑलमोस्ट 1.5 months हो चुका है. शी कैन गेट बैक टू हर रूटीन वर्क. देयर इज नो रिस्ट्रिक्शन फ्रॉम अस. ब्युरो रिपोर्ट पनवेल. पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.